मी रत्नमाला, स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज बाहेर ना वातावरण थोडेसे बदललेले आहे। ऊन सावली या प्रकारे बाहेरचे वातावरण आहे, त्यामुळे घरात सुद्धा थोडा अंधार आहे। दिवसभर बऱ्याचशा वस्तू इकडच्या तिकडे होऊन जात असतात, त्या मी आता आवरून घेणार आहे। आज गव्हाचे पीठही संपलेले, त्यामुळे मी हा पिठाचा डबा सुद्धा धुवून आणि घासून घेतलेला आहे। हे बघा, वॉशिंग मशीनवर आणि फ्रीजवर सुद्धा बराचसा पसारा झालेला आहे, तो सुद्धा मी आता आवरून घेणार आहे। बऱ्याचदा काय होतं की आपण काम करताना काही गोष्टी किंवा काही वस्तू इकडच्या तिकडे करतो, म्हणजेच त्या इकडच्या तिकडे ठेवल्या जातात आणि नंतर त्या आपल्याला वेळेवर सुद्धा सापडत नाही। आता मी सर्व आवरून अगदी जागच्या जागी ठेवणार आहे। मुले सुद्धा इकडच्या तिकडे असा पसारा करत असतात आणि येथे भांडी मोजकीच असल्यामुळे एकाच डब्यामध्ये बऱ्याचशा वस्तू ठेवाव्या लागतात आणि एक वस्तू लागली तर परत तेवढ्या सर्व वस्तू बाहेर काढाव्या लागतात, त्यामुळे अशामध्ये वेळही भरपूर जातो आणि पसाराही भरपूर होतो। आणि खाण्यापिण्याचे बरेचसे पदार्थ म्हणजे बेकरीचे पदार्थ वर जर ठेवले तर ते दमट हवामानामुळे किंवा पावसाच्या वातावरणामुळे लगेच मऊ होतात, त्यामुळे ते परत टाकून द्यावे लागतात। सध्या मी टिफिनसाठी लागणाऱ्या भाज्यांची सिरीज तुम्हाला दाखवत आहे। तुम्हाला ती कशी वाटत आहे किंवा कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहे। आजची भाजी आहे काबुली चण्यांची भाजी, म्हणजे जे पांढरे चणे असतात त्यांची कोरडी भाजी। आता मी थोड्याच वेळात भाजी करण्यास सुरुवात करणार आहे, त्याआधी मी वर एकदा टेरेसवर जाऊन येणार आहे। मी आता ही पोळी उरलेली कावळ्याला टाकायला जाणार आहे। ती ना केराच्या बादलीत टाकायला काही चांगलं वाटत नाही, म्हणून मी वरती टेरेसवर पोळी टाकायला चाललेली आहे। मागच्या साईडला शेत असल्यामुळे बरेचसे कावळे, साळुंकी, चिमण्या, पोपट आपण जर पोळी टाकली तर ते लगेच घेऊन जातात। चला तुम्हाला दाखवते मी वरती। इथे पोळी ठेवलेली आहे, आता कावळे घेऊन जातील थोड्या वेळाने। पोळी चुरून टाकलेली आहे, कावळे आता लगेच थोड्या वेळाने घेऊन जातील। हे बघा, हे इकडे शेत आहे ना, या झाडांवर पोपट, चिमण्या ते बसलेले असतात। तिकडे मला वाटतं गोठा आहे बघा गाईचा, हा गाईचा गोठा आहे आणि तिकडे झाडाखाली गाय बांधलेली आहे ना।
चला आता आपण टिफिनसाठी लागणारी भाजी करायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी रात्रीच हे पांढरे काबुली चणे भिजायला टाकलेले आहेत. हे चणे 2-3 प्रकारे मिळतात. जसे छोले, याच्यापेक्षा मोठे असतात ते छोले असतात, हरभरे वेगळे असतात आणि हे काबुली चणे जो रगडा करतात ते हे पांढरे चणे आहेत. आता मी ते चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये त्याच्या 4 शिट्या करून घेणार आहे. आणि कुकरमध्ये शिजताना मी यात थोडे मीठ आणि तेल सुद्धा टाकून घेणार आहे. त्यामुळे ते लवकर शिजतात आणि मऊही होतात. सहसा हे पांढरे काबुली चणे आणि काळे हरभरे हे आमच्या घरच्या शेतातलेच असतात आणि ते घरचे असल्यामुळे घरातल्या कुणालाही ते जास्त आवडत नाही. जी वस्तू आपल्या घरची असते ती सहसा कुणालाच आवडत नाही. आता माझे काबुली चणे कुकरमध्ये टाकले गेलेले आहेत. आता मी कुकरचे झाकण लावून घेतलेले आहे. हे बघा, मी आता चण्यांची भाजी करण्यासाठी कांदा चांगला बारीक चिरून घेणार आहे. त्यासाठी मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. कांदा चांगला बारीक चिरून घेणार आहे आणि टोमॅटो सुद्धा मी आता बारीक चिरून घेणार आहे. कडधान्यांमध्ये जर टोमॅटो टाकला तर त्यामुळे त्याचा उग्रपणा कमी होतो आणि भाजीलाही एक आंबट अशी चव येते. हे बघा, आता माझा कांदा चांगला बारीक चिरून झालेला आहे आणि आता मी टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेणार आहे. आणि भाजीसाठी मी बाजूला गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. हे बघा, आता माझी कढई तापलेली आहे आणि आता मी त्यामध्ये तेल तापण्यास ठेवलेले आहे. भाजीसाठी तेल थोडेच घ्यावे म्हणजे भाजी तेलकट होणार नाही. त्यामध्ये मी आता मोहरी, जिरे टाकून घेतलेले आहे आणि हिंगाची फोडणी करून घेतलेली आहे. यामध्ये मी आता चिरलेला बारीक कांदा टाकून लालसर होईल तोपर्यंत चांगला परतवून घेणार आहे. कांद्याला तांबूस रंग आल्यावर त्यात मी चटणी, मसाला, धने पावडर, हळद, हिंग सर्व टाकून घेतलेले आहे. हे मी आता चांगले परतवून घेणार आहे. आणि यामध्ये मी आता टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो बराच वेळ परतवायचा आहे, त्यामुळे तो मऊ होईल आणि त्याची चांगली पेस्ट होण्यासाठी थोडंसं त्यात पाणी टाकायचे आहे. पाणी टाकल्यामुळे टोमॅटो लगेच मऊ होतो आणि कांद्यांसोबत तो एकजीव होईल. हे बघा, या पद्धतीने थोडे पाणी टाकून परतवून घ्यायचे आहे. हे बघा, आता आपले टोमॅटो अगदी मऊ झालेले आहे आणि कांदा त्याच्यात चांगला एकजीव झालेला आहे. या सर्वांमध्ये मी शिजवून ठेवलेले काबुली चणे टाकणार आहे. हे बघा, मी आता त्यात टाकून घेतलेले आहे आणि आता ते चांगले परतवून घेतलेले आहे. चणे आपले अगदी मऊ शिजलेले आहे. यामध्ये आता मी चवीनुसार मीठही टाकून घेणार आहे आणि नंतर चिरलेली बारीक कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे आणि परत हे सगळं एकदा परतवून घेणार आहे.
आणि 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवणार आहे. आता आपली टिफिनसाठी लागणारी पांढऱ्या काबुली चण्यांची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा. कशी वाटली तुम्हाला आजची माझी काबुली चण्यांची भाजी? मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.